हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, नमस्कार. मी दीपक करचाल, फायनान्स कोच. आणि आपण मागच्या सेशन मध्ये काय पाहिलं होतं? मागच्या व्हिडिओ मध्ये काय पाहिलं होतं? कोणाला आठवते? येस. तर ओके, आपण मागच्या सेशन मध्ये, तर तुम्ही मागचे सेशन पाहिलं नसेल तर आधी मागचे सेशन नक्कीच बघा. कारण आता जे समोरचे व्हिडिओ आहेत तर जो तुम्हाला समजणार नाही, कारण तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिलेच नाही. पण तुम्ही मागचे व्हिडिओ कन्सिस्टंट पाहतात तर नक्कीच तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजत राहतील. तर येस, आधी मागचे व्हिडिओ पाहिले नसेल तर नक्की ते बघा, नंतर हे कंटिन्यू करा. तर आपण आजच्या व्हिडिओला येस जास्त डिस्कस न करता आपण सुरुवात करूया. तर आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मल्टिपल इन्कम सोर्सेस. तर यस, आपल्या मल्टिपल इन्कम सोर्सेस काय काय असायला पाहिजे, का बरं असायला पाहिजे, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. शो. यस. यस. तर बघा, ह्या ठिकाणी जे काही तुम्हाला सांगितले जाईल, काही भाग इन्व्हेस्टमेंट बद्दल काही येतील, तर तुम्हाला इथं कोणत्याही प्रकारचे टिप्स दिले जात नाही किंवा काही नाही. तुम्हाला जे काही इन्व्हेस्टमेंट करायचे, जे काही करायचे असेल, तुम्ही स्वतःचा अभ्यास करा. नंतर तुम्ही तुमच्या सिच्युएशन नुसार, तुमच्या रिस्क नुसार तुम्ही ते ऍक्शन घेऊ शकता. येस. तर मल्टिपल इन्कम सोर्सेस. येस, आपण मल्टिपल इन्कम सोर्सेस आपण शिकणार आहोत आज या व्हिडिओमध्ये. तर डोंट डिपेंड ऑन वन सॅलरी. येस, तुम्ही अनेक लोक काय करतात, जी एकच त्यांची इन्कम सोर्स असते आणि त्या एकच इन्कम सोर्सवर ते डिपेंड राहून कदाचित, समजा नकळत किंवा चुकीने, येस, आणि अशी कंडिशन आली की तुमचा इन्कम सोर्स बंद झाला, तर तुमच्याकडे तो दुसरा इन्कम सोर्स नसतो आणि तुमचे पूर्णपणे इन्कम बंद होते. त्या काळात तुम्ही काय करणार आहात? येस. तर असं करायचं नाही. एकच इन्कम सोर्स म्हणजे मोठा धोका. येस. फक्त एका पायावर उभे राहणे हे खूप अवघड असते. म्हणजे उद्या अचानक तुमची इन्कम गेली, नोकरी गेली आणि तुमची सॅलरी बंद झाली, तर केवळ एकाच उत्पन्नावर, म्हणजे एकाच इन्कमवर पूर्णपणे डिपेंड राहिला तर तुम्हाला आर्थिक धोका आहे की नाही, हा क्वेश्चन तुम्ही स्वतःला विचारा. येस, तुमची इन्कमच बंद झाली तर वेळेवर तुम्ही कुठून इन्कम येईल तुमच्याकडे? तर तुम्हाला आधीच अनेक इन्कम सोर्स तयार करावे लागतील. तर बघा, आर्थिक सुरक्षिततेची गरज काय? एकापेक्षा जास्त इन्कम सोर्स असले तर तुम्हाला अडचणीत, संकट आला तर तुम्हाला तेव्हा एखादा इन्कम सोर्स बंद झाला तरी दुसरा इन्कम सोर्स तुम्हाला आधार देईल. यासाठी ते इन्कम सोर्स असणे खूप गरजेचे आहे, ते खूप महत्वाचे ठरत असतात. आणि तेव्हा जर तुमच्याकडे इन्कम सोर्सेस नसतील तर तुम्हाला एक फायनान्शियल स्ट्रेस आहे, तो खूप मोठा येतो. आणि तेव्हा तुम्ही फसत असता लोनच्या जाळ्यात, लोनच्या ट्रॅपमध्ये फसत, आणि तिथून बाहेर पडणे हे प्रत्येकासाठी सोपी गोष्ट नसते. तर हे पगार अपुरा का पडतो? येस, एक इन्कम सोर्स आहे ना, तो कधी कधी अपुरा पडतोच. तर बघा, काय अनिश्चिततेचा सामना करा. आज नोकरी सुरक्षित आहे, पण ते उद्या तशीच राहील आणि इन्कम पण तशीच राहील अशातली गॅरंटी नाही. म्हणून तुम्ही ठिकाणी, म्हणजे अनेक ठिकाणून तुमची इन्कम सोर्स यायलाच पाहिजेत. जेव्हा तुमचे उत्पन्नाचे अनेक मार्ग तयार होतात, तेव्हा एक जरी तुमचा इन्कम सोर्स बंद झाला तर दुसरा तो इन्कम जनरेट करतो आणि तुमचे इन्कम काही ना काहीतरी इन्कम चालूच राहील. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी स्टेबल राहता. परंतु तुमच्याकडे एकच आहे इन्कम सोर्स, तो बंद झाला तर कदाचित काहीच राहणार नाही तुमच्याकडे. म्हणून हाच एक नियम, आर्थिक सुरक्षिततेचा एक खरा नियम आहे. तर उत्पन्नाचे विविध मार्ग कोणकोणते? येस, इन्कम सोर्स काय काय असू शकतात? तर इन्व्हेस्टमेंट रिटर्न. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड, SIP, स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर निश्चितच तुम्हाला तिथे इन्व्हेस्टमेंट रिटर्न पण मिळणार आहे. कंपाऊंडिंगच्या माध्यमातून तुम्हाला
तिथून रिटर्न मिळणार आहे, तिथून डिव्हिडंड मिळू शकते, अशा प्रकारचे तुम्हाला तिथून रिटर्न मिळेल. त्यानंतर फ्रीलान्स वर्क. येस, तुमच्याकडे फ्री टाइम असेल तर येस, तुमच्याकडे सुट्ट्या असतील तर तुम्ही त्या वेळेत एक नवीन नवीन तुमच्याकडे स्किल असतील, त्यांच्या स्किलचा वापर करून तुम्ही फ्रीलान्सिंग वर्क करू शकता आणि तिथून तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. म्हणजे तुम्ही सर तुमची नोकरी तर असेल तिथून इन्कम येईल, पण असे वेगवेगळे तुम्ही इन्कम सोर्स केले तर तुमचे आणखी इन्कम वाढणारच आहे. येस, तर एक महत्वाचे म्हणजे पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, तुम्ही काम जरी नाही केलं तरी अशी इन्कम ज्यातून काम नाही केलं आणि तुम्हाला तिथून पैसा मिळत असेल ती म्हणजे पॅसिव्ह इन्कम. म्हणजे जागा, जसं तुम्ही रेंट आहे, रेंटल इन्कम आहे. जसं रेंटल इन्कम आहे, एखादे घर असेल तुमचा एक्स्ट्राचा, येस तुम्ही तो रेंटने दिलं तर तिथून तुमची इन्कम येऊ शकते. एखादी तुमची प्रॉपर्टी असेल ते रेंटने दिले तर तिथून इन्कम येऊ शकते. असे वेगवेगळे ठिकाणून तुमचे इन्कम सोर्स तयार होऊ शकतात. तर निश्चित तुम्हाला ते विचार करायला पाहिजे. पण तो सुरुवात कशी करायची हा एक मोठा प्रश्न आहे. हा एक तुमचा एक मोठा क्वेश्चन असू शकते. म्हणजे पहिले पाऊल काय असायला पाहिजे, तुमच्याकडे असलेली स्किल ओळखा. येस, तुमच्याकडे काय स्किल आहे तुम्हालाच माहित नसणार आहे. तुम्ही स्किल ओळखा, तुमच्याकडे नेमके स्किल कोणते आणि त्यावर काम करा. जसं टीचिंग असेल, डिझायनिंग असेल, रायटिंग असेल, फायनान्स असेल, वेगवेगळे स्किल होऊ शकतात. तर ते स्किल ओळखा आणि त्यावर तुम्ही ऍक्शन घ्या आणि स्वतःच्या स्किलला तुम्ही व्हॅल्यू देऊ शकता आणि तिथून तुम्ही येस इन्कम जनरेट करू शकता. तर आणखी तुमच्याकडे एकच स्किल नाही, वेगवेगळे स्किल असू शकतात, परंतु सर्वांवर एकाच वेळी ऍक्शन घेऊ नका. कारण तुम्ही सर्व सर्व एकाच वेळी चालू करणार, ऍक्शन घेणार तर सगळीकडे तुम्ही लक्ष देऊ शकणार नाही. तर सुरुवातीला स्टार्टिंगला एक एक सुरू करा, नंतर तुम्ही एक एक तुम्ही वाढवू शकता, पण स्टार्टिंग एकापासूनच करा. तर बघा, दोन मित्राचे एक आर्थिक वास्तव आहे. म्हणजे एक दोन्ही नोकरीला आहेत. येस, दोन्ही नोकरीला आहेत, परंतु एक मित्र फक्त त्या नोकरीच्या, त्याच्या जॉबच्या इन्कमवर तो डिपेंड आहे. आणि त्या डिपेंड असलं, दोघांना काय 50,000 सॅलरी आहे, तर दोघांना सॅलरी तरी एकच मिळतं. पण काय करतो पहिला मित्र, तो प्रत्येक महिना जशी इन्कम आली, त्याची सॅलरी आली, करतो काय, खर्च करत जातो, खर्च करत जातो आणि शेवटी महिन्याच्या शेवटपर्यंत त्याचे पूर्ण सॅलरी संपून जाते. म्हणजे त्याची सेव्हिंग नाही, इन्व्हेस्टमेंट नाही, काही नाही, फक्त त्याचा खर्च आहे. परंतु त्याच वेळी दुसरा मित्र आहे, त्याचा स्मार्ट नियोजक आहे बघा. त्याचं इन्कम तर आहेच, जे सॅलरी 50,000 सोबत तो काय करतो, फ्रीलान्सिंग वर्क पण करतो, इन्व्हेस्टमेंट करतो यासाठी मध्ये. आणि बघा असे वेगवेगळे त्याचे इन्कम सोर्स आहेत. तर जसं त्याचं 5 वर्षानंतर पाहायला गेलं तर त्याचं एक मोठं म्हणजे वेल तयार होऊ झालेली असते. परंतु तो पहिला मित्र, त्याची काही सेव्हिंग नाही, इन्व्हेस्टमेंट नाही, त्याची काही वेल क्रिएट होणार का, नाही. तर दुसऱ्या सारखं आपल्याला स्मार्ट नियोजक बनायचं आहे. आपल्याला सॅलरी तर येईल, जे काही ऍक्टिव्ह इन्कम आहे ते येईलच, परंतु आपण अनेक इन्कम सर मल्टिपल इन्कम सोर्स तयार ठेवले तर निश्चितच आपल्याला ते संकट काळात काम येऊ शकतात. तर बघा, आजची ऍक्शन काय, तुमचे 6 महिन्यांचं 6 मंथचं तुम्हाला एक गोल ठेवायचा आहे. यात तुमच्याकडे एक आणखी एकापेक्षा जास्त तर स्किल असू शकतात, पण एक स्किल तुम्ही ओळखा आणि ते तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहा आणि त्यावर तुम्ही ऍक्शन घ्यायला सुरुवात करा. आणि तुम्ही आज जी तुम्हाला पुढील 6 महिन्यात अतिरिक्त उत्पन्न करून देणारे म्हणजे स्किल आहे, तुमची इन्कम सुरू करू शकता. येस, आणि ते लिहा आणि त्यावर प्रत्यक्ष काम करण्यासाठी या आठवड्यात किमान एक लहान ऍक्शन घ्या. आणि हा लहान ऍक्शन म्हणजे खूप मोठा, जरी लहान शब्द जरी असला तरी याची ऍक्शन खूप मोठी आहे. तुम्ही लहान ऍक्शन जर घेतली तर निश्चित त्याचा रिझल्ट हा खूप मोठा असतो. आणि यशाचे सुवर्ण मंत्र काय, नेव्हर डिपेंड ऑन अ सिंगल इन्कम.
मेक इन्व्हेस्टमेंट टू क्रिएट अ सेकंड सोर्स. येस, सेकंड सोर्स पाहिजे असेल तर इन्व्हेस्टमेंट करा. येस, काही ना काहीतरी करा. हे कोणी म्हटलंय? वॉरेन बफेट, म्हणजे स्टॉक मार्केटचे. येस, तुम्हाला माहितच आहे. तुम्ही आर्थिक वचनबद्धता आणि कमेंट मध्ये लिहा, आय विल बिल्ड मल्टिपल इन्कम सोर्सेस. कमेंट मध्ये लिहायचे तुम्हाला, आय विल बिल्ड मल्टिपल इन्कम सोर्सेस. आणि तुमच्याकडे काय काय स्किल आहेत ते तुम्ही, ते सुद्धा तुम्हाला कम्युनिटीमध्ये कमेंटमध्ये शेअर करायच्यात. आणि तुम्ही ॲक्शन घ्यायला विसरू नका. केवळ फक्त तुम्ही विचार केल्याने किंवा नॉलेज घेऊन हे तुम्हाला याचा रिझल्ट मिळत नाही, तर तुम्हाला त्यासाठी घ्यावा लागतो ॲक्शन. येस, तर ॲक्शन घ्या आणि ग्रोथ करा. तर आपण अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एवढं. थँक्यू.